अधिकृतरित्या देशात लोकसभा निवडणूक कधी आहे याकडे सर्व देशाचं लक्ष लागलंय। यातच निवडणूक आयोग लोकसभा तसंच देशातील 4 राज्यांच्या विधानसभा निवडणूक कार्यक्रमाची घोषणा शनिवारी केली जाणार आहे। निवडणूक आयोगातर्फे शनिवारी दुपारी 3 वाजता दिल्लीत पत्रपरिषद आयोजित करण्यात आली आहे। निवडणूक जाहीर होताच देशभरात आचारसंहिता लागू होईल। 2024च्या लोकसभा निवडणुकीचे वेळापत्रक जाहीर होण्यापूर्वी शुक्रवारी सकाळी निवडणूक विभागाच्या आयुक्तांची बैठक झाली, तर गुरुवारी नवीन निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीनंतर मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी शुक्रवारी सकाळी दोन्ही निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार आणि सुखबीर सिंग संधू यांचं स्वागत केलं आणि त्यानंतर दोन्ही निवडणूक आयुक्तांनी पदभार स्वीकारल्यानंतर शुक्रवारी निवडणूक आयोगाची महत्त्वाची बैठक पार पडली। या बैठकीत लोकसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यात आला। या बैठकीत निवडणूक प्रक्रियेदरम्यान किती शासकीय कर्मचाऱ्यांची मदत घेतली जाईल, किती टप्प्यात निवडणुका घेतल्या जाऊ शकतात, तर कोणत्या राज्यात आधी निवडणुका होऊ शकतात, तसंच यासारख्या अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली। यासोबतच आगामी लोकसभा निवडणुकीच्या तारखांची प्रतीक्षा आता संपणार असून शनिवारी दुपारी 3 वाजता निवडणूक आयोग लोकसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर करण्यासाठी पत्रपरिषद घेत आहे। तर निवडणुका जाहीर होता संपूर्ण देशात आदर्श आचारसंहिता लागू होईल।